इथे इथे लावते. आणि इकडे ही वरमाई आमची नवरी, ही नवरीच्या मैत्रिणी. कुठं पुढं बसती, पुढं बस. हा गाडी चालू करा पाहिजे. ऑटोमॅटिक येतोय ना फोडायचंय म्हणा का. तर हे आमच्या पुतणीच्या इथे जेव्हा हे चाललेत आमचे गुलाबजामुन तळायचे. शितुरी 5 शितुरी आहेत गुलाबजामुन. आता करंज्या आहेत ते आणल्या दाखवते त्याला. आता एक बाहेरून आणायची करंज्या तिथल्या दाखवत ना तिकडे ठेवल्या त्या टेबलवर येतात करंज्या. ते डबे येतं 5 डबे 5 शिदुऱ्या. आता घरची काय आहे तर हे गुलाबजामुन. आणि तिनं काय करंज्या आम्ही सकाळीच केल्या. भाजी मिडियमच करा, जास्त तिखट नको. आता सगळं जन्म झाला त्याचा. तिखट खात नाही कुणी जास्त ना त्याच्यामुळे. आता गुलाबजामुन तोडून घ्यायची. जेव्हा ती चालली बाहेर आता काहीतरी आणायला लाडू शिदुरीचे. आम्ही दोघी होतो. तिने अर्धे तळले, मी अर्धे तळले. मस्त आणि घ्यायला खायला मस्त झाले. तर पाक पिले तर छान. ठेवा चांगले पाक पिलेत का नाही ना. वरण फोडणी, वरण तर लावून घेतलंय सकाळीच. भात तिला विचारत नाही किती लावायचं. 4-5 माणसाच्या अंदाजानं लावायचं आपण. आपलं गरम गरम जीवस तर भात होते. वैभव विकून आणखीन आमच्या मेहंदी काढली नाही. काढा की काढा वैभवकून. मी काढून आलते कालच रेल्वेत येताना. निघाली तवा काढली होती पण आंटीची झालीच नाही काढणं. मी व्हिडिओ करायला. आंटी आमच्या तळाईने आता गुलाबजामुन. हो आणा का बरं. ते आमचा नातू बघा माझ्या लेकीला मारायला आहे बघा. हे ड्रायफ्रुट्स भरायली आमची वैभव तिथं ठेवण्यासाठी. का मारायला रे माझ्या लेकराला. का मारायला माझ्या लेकराला मुन्नीला. ऍक्टिंग करत होता का. आम्ही म्हणलं मारायला काय की बाबा. हे 5 शिदऱ्याचे 5 डबे. स्वामी भक्त आहे बाई आमची पुतणी बघा. स्वामीच्या मूर्त्या तिला बहुतेक ह्याला भेट आलेल्या आहेत वास्तूच्या वेळेस आहे ना तेव्हा. हां भरपूर अशा स्वामीच्या मूर्त्या आहेत. तिच्याकडं फोटो इथं छान. मीच पहिल्यांदा आली. तिचं पहिलं घर बघितलं होतं पण हे दुसरं घर आहे. मी हे बघितलंच नव्हतं त्याच्यामुळं. आणि इथं जे आहे तर हे नवरदेवाचे गिफ्ट वगैरे येतं. हां तिकडे शिदुरी नंतर दाखवते ना आणल्या सगळ्या. आणि इथं हे जे आहे ते आहेराचे कपडे वगैरे सगळं हे इथं नवरदेवाला द्यायचं जे आहे ते गिफ्ट आहे. त्याच्यात काय काय आता त्या आमच्या नातीनं ठेवलेलं जे बी काय आहे ते आहे. असं मस्त अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघा किती सुंदर आहे. साईबाबा इकडून बालाजी सगळे. तिचं किचन तर दाखवलंयच तुम्हाला मी.
वरी गेलोच नाहीत ना आपण. आंटी बसल्या तिथं, मी बसले इथं. दोघी जणी ती गेली आता शिदुरी, कधी येते काय माहिती आणायला. हे आमच्या बॅगी आंटीची आणि माझी एकाच बॅगमध्ये घ्यायची आता साड्या आंटी त्या छोट्या बॅगमध्ये, कारण गाडीत जागा बॅगी मांडीवर एक घेता येते दोघीची. नाही नाही हो, पण बरं आहे ना, अजून कोणी वाढलं तर कशाला उगाचच, त्याच्यापेक्षा त्याच्यातच एक घेऊत. आम्ही दोघे आलो. माझा ताव तर बघा, मी गाऊनच घालून बसले आज. आंटीने घेतली आमच्यासाठी, म्हणलं जाताना आता घालता येईल तिनं जे घालेल ते. ती म्हणजे ड्रेसच घालायचा. घालते मध्ये म्हणली तुम्ही म्हणलं निघता ना. बसलो तर आवरलंय सगळं काम, जरा माय वाटायले आराम भेटला आज जरा. मग काय तर आता आमच्या आंटी काढायला बघा मेहंदी. काही म्हणत नाहीत कशाला काढतात, तर म्हणते उलटं बरं झालं काढली मेहंदी. माझी नात काढायली मेहंदी. मोठी नवरी तर गेली, ही बारकी तर नाही घेतलं बाळा व्हिडिओ मध्ये. पोरींला नको वाटतंय आजकाल व्हिडिओ मध्ये. पिले असून उभी येत नाहीत बघ, कसलंच कुठल्याच व्हिडिओ मध्ये नाही येत त्या, माहितीये का. मेहंदी दाखवते फक्त जवळ. ही आमच्या आंटीची मेहंदी. त्यांनी रात्री मी काढली होती, रात्री म्हणजे 6 वाजता काढली ग सोनून मला निघायच्या टाइमला बघ. हां संध्याकाळी रात्री आम्ही 9 वाजता. हां नाही दाखवायची, कशी बी काढतो. मला येत नाही ग एवढी. अगं जशी येईल तशी काढ बाळा, आंटीची समजूत काढ लहान लेकरावानी. नाही मला कशी बी काढतो, मला येत तिला. जशी येईल तशी काढायची, त्याला काय होतंय. तर ही आहे शिदुरी सोनपापडी. ह्याच्यात लाडू इतका म्हणे, डब्यात एक लाडू आणि ह्याच्यात मग बालुशाही. हो का, झाल्या का 5 आता. झालं की, आणि गुलाबजामुन करायचं. हां 5 शिदुरी. आता ह्या 3 इथं येतात, 2 तिकडे येतात. त्याच्यामुळे सगळं इथं एकदा आणून ठेवलं ना. काय बघ, हां मोजायचं का तशीच, कशाला मोजायचं. तसंच का? 1 किलो आणली बालुशाही. दे मग काय त्याला. होती ना. मग नाही तर काय, लाडू जेवढे आणले 51. हो का, तीच मोठी शिदुरी खरी लाडूचीच. तीच खरी. हे आहे दे, जे आहे ते चलावंच लागतंय, है की नाही. बरं ज्या परंपरा आमची आहेत. नणंद 12 प्रकारचं गोड द्यायचं म्हणायची. होय हां. असते बाई, कुणात काय कुणात काय. तुझ्या भाषेचं लग्न झालेलं आहे. हो का, गुलाबजाम झालंय 16 तारखेला. होय कालच्या. तिच्या भाचीचं, नंदेच्या मुलीचं. झालेली बऱ्यापैकी. काहीतरी विसरत राहतं या. एकदाच ठेवलं म्हणजे सगळं. हां अजून आता तिला विचारावं लागेल एकदा मुन्नीला. झालं का ग मुन्नी, इथं ठेवायचं सगळं आता. सगळं एकत्र आहे पाहिजे. काय राहिलं डिश का. थांबा मी घेते. पडल्या का, पडू द्या. विशाल घे माहिती ते सोबत आता डिश. आणि त्या कॅरी बॅग मध्ये काय घेतलं हो. शेंगदाण्याचे लाडू उपवासामुळं, एकादशी ना. उसळीचा डबा तिकडच राहिलाय अजून. आताच नाही का बाहेर. बरं ठेव. हा उसळीच एकादशी उपासच आहेत किंवा सगळ्यांना. हां त्याच्यामुळं सोमवार एकादशी एकत्र आल्यामुळं. बोला की. कोणत्या पेपर डिश. हां घेतल्या. केळं पेपर डिश आणि ते उसळ सगळं एका डब्यात घेतले. अगं बाटल्या आहेत ना मुन्ने. वैभवी चहा घेणार का. अर्धा बी नाही.
उपवास हो बाई का मुन्नीच्या मोठ्या तिचे सासरे आणि माझे सासरे अच्छा अच्छा हां हां बुडात सख्खे भाऊ. अच्छा धाकट्या सासऱ्याची हां तुम्हाला सख्या जाऊ बाई असतील ना काही नाही एक का अच्छा ह्या बी दोघीच आहेत ना हा आम्ही दोघी हां चांगलं आहे की साखरपत्तीचे डबे बघा बाई इकडं असतील मला बी काय नाही माहिती ते बारके बघा ना 2 ते साईडचे हे अहो तुपाचे नाहीत ते मग ह्याच्यात इथे बघा असं सापडत नाही आपल्याला आपल्या घरी पटपट सापडत आहे हां ते आहेत खालच्यात का कशात तरी आहेत आंटी बघा नीट इकडल्या ह्याच्यात बघा जात आहे जरा दमाने हे करा हा पाळण्यातली गल्लीत दांडोरा इथंच होती तरी आपल्याला कळालं नाही लवकर आमची नाथ हसायली वैभव ह्याला आज पण काय इथंच आहे आम्ही सगळं तिकडं हुडकिलंय डबे निघाले तिथं चला आमच्या ठिकाणी चहा आता चहा घेतला गाडी आली की गो निघायचं आहे ना नवरी गेली सकाळी बघा बाई किती टाकली अंदाजान टाका संतोष घेत नाहीत बरं का ह्याचा त्यांचा वेगळा हो का बाबा एवढी आजी प्रेमाने चहा करायली विशाल नाही होत मळमळ असं असते गावर पाहुण्याची थोडी तरी द्यावा ना गोळी जावाई बापूकडे गोळ्या असतात. जावा बापूकडे काय पाहिजे काय पाहिजे ग काय बोला बॅग आहे चहा कुणाला द्यायचा अहो मध्येच द्यायचा आहे आंटी बाहेर नाही कोण एकच एक जणच आहे ते ड्रायव्हर भैया अगो बाई 2 आणि मग जागा सगळ्यांना अच्छा हां हां त्या बॅग येत आता हे एवढ्या इकडे भरायला लागले तर निघायसलो आता संतोष आमचे जावाई हां आणलंय घेतलंय सगळं त्यांना करायला सकाळची आत्ताची गाडी ताट हो दार उघडा आहे ना इकडचं एवढं लेकरं बी सायकल किती पळवीत येतं बाई मग काय तर ताट राहिले ठेवायचं मध्ये हे ताट ठेवायचं मध्ये पूजेचं ताट हे बूट बब्या